आज आपण आपल्या चॅनलवर वांग्याची भाजी झटपट होणारी, ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी वांग हे अतिशय उपयुक्त भाजी आहे। कारण वांग खाल्ल्यानंतर पोट लवकर भरतं आणि ही भाजी आपण डब्यासाठी कशी बनवायची ते पण पाण्याचा वापर न करता आणि पाणी न वापरता सुद्धा आपण भाजीमध्ये त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो कसा टिकवून ठेवायचा ते आपण आपल्या रेसिपीमध्ये दाखवणार आहोत। त्यासाठी आपण वांगी घेतलेली आहेत। ही वांगी हिरवी किंवा जांभळी दोन्ही कुठली असली तरी चालतात। अशा पद्धतीने उभी कट करून घ्यायचे। कुठला तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये पण तुम्ही कट करू शकता आणि कट केल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचं, नाहीतर वांगी काळी पडतात। आणि आता आपण फोडणीसाठी तेल घेतलंय, त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, जिरे आणि आपण या रेसिपीला भरपूर तिळाचा वापर करणार आहोत। कारण थंडीच्या दिवसामध्ये तिळाचा जर आपण वापर केला तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं। सांधेदुखीचा, हाडदुखीचा तसेच लहान मुलांच्या वाढीसाठी सुद्धा ती अतिशय उपयुक्त असतात। आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि दिवसभर एनर्जेटिक वाटण्यासाठी तिळाचा भरपूर वापर करायचा। आपण कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आणि कांदा भाजल्यानंतर आपण वरनं तीळ घालायचे। डायरेक्ट फोडणीमध्ये जर तीळ घातले तर तीळ अंगावर उडतात, त्यामुळे कांद्यावरनं तीळ घालायचे आणि हळद, कांदा, लसूण मसाला घालायचा आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण मीठ लगेचच घालत आहोत। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये डीप करून ठेवलेले वांग्याच्या फोडी टाकायच्या आणि व्यवस्थित भाजी परतून घ्यायची। वांग्याच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, तसेच ते आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते। वांग्यामध्ये सी व्हिटॅमिन असतं, तसेच वांग्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुण असतात, जे आपल्या पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरातील वाढवण्यासाठी मदत करतात। या स्टेजला जर वांग्याच्या भाजीवर आपण झाकण ठेवलं वाफवण्यासाठी तर वांग ड्राय होण्याची शक्यता असते। तर ते होऊ नये म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहोत। आपण वांग्याच्या भाजीवर ताट ठेवून त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे आणि त्या वरच्या पाण्याच्या वाफेवर आपलं खालचं वांग शिजणार आहे। अशा पद्धतीने जर आपण वांगला वाफवलं तर आपली वांग्याची भाजी ड्राय होत नाही आणि खायला चांगली लागते आणि सगळे मसाले वांग्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित मुरतात आणि वरून पाणी घालायची पण गरज पडत नाही। वांग्याला भाज्यांचा राजा म्हणले जाते, कारण वांग्याचे गुणधर्म भरपूर आहेत। वांग्यामध्ये लोह आणि कॅल्शियम पण भरपूर असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी अतिशय महत्त्वाचे असते। आपण या भाजीमध्ये जास्ती मसाले वापरलेले नाही आहेत, कमी मसाल्यामध्ये सुद्धा ही भाजी छान होते। आता आपण वांग शिजलंय का बघितलं, वांग आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। अशा पद्धतीने कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी वांग्याची भाजी टिफिनसाठी रेडी आहे। रेसिपी जर आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी ज्या टिफिनच्या मी तयार केल्या आहेत त्या पहा।